जगाच्या पाठीवर कुठलाही शेतकरी घरात ज्वारी, गहू शिल्लक आहे म्हणून जाऊन शेतात नाही पेरणी करत तो. हां, घरात कितीही धान्य शिल्लक असलं, तर तो मार्केटमध्ये जाऊन उच्च प्रतीच्या बी-बियाण्यांची निवड करतो आणि त्याचीच पेरणी करतो. हां. तेव्हा जाऊन त्याला उच्च प्रतीचं उत्पादन मिळतं आणि तोच करेक्ट. फॉर्म्युला किंवा प्रिन्सिपल आपल्याला पण लागू ह्या आयुर्वेदशास्त्राने सांगितलंय. हं. बऱ्याच वेळा काय होतं, स्त्री बीज चांगल्या क्वालिटीचं नाही, पुरुष बीज चांगल्या क्वालिटीचं नाही किंवा दोन्ही चांगल्या क्वालिटीचे नाहीत. त्यामुळे ते मग एकत्र येत नाहीत. त्याचं कन्सेप्शन होत नाही. हां. एकत्र करून त्यातून गर्भच तयार होत नाही. तयार झाला तर तो गर्भाशयाला पकडून ठेवत नाही. ओके. पकडून ठेवलं तर पुढे वाढत नाही. अशा खूप साऱ्या गोष्टींमुळे मग त्यांना आपण वंध्यत्व म्हणतो किंवा हो, इन्फर्टिलिटी हो. म्हणतो. आणि मग उच्च प्रतीचं स्त्रीबीज आणि पुरुषबीज बनवलेलं असेल हं. आणि शरीरशुद्धी जर केली असेल हां, होणाऱ्या आई दोघांनी, हां. तर उच्च प्रतीचा गर्भ पण बनतो आणि तो गर्भाशयाला पकडतो पण. त्यामुळे वंध्यत्वाचं प्रमाण आपल्याला खूप कमी करता येतं ओके. या प्रोग्राममुळं. आपल्याला अलीकडे वंध्यत्वाचं प्रमाण खूप वाढलेलं बघायला हां, मिळतं आणि याच्यावर त्याला 100% आपण आयुर्वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे गर्भपूर्व संस्कार करून हां. आपण याला अव्हॉइड करू शकतो किंवा टाळू शकतो किंवा त्याच्यावरती आपण मात करून गर्भधारणा नक्की करू शकतो.